पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझा एक मित्र असं मुंबईत म्हणजे होता, आता तो वारला, पण त्याचं जेडो आणि बायको त्यांचा कारखाना सुरू ठेवतो म्हणता। गणपत काकांनी पाठवलेला नंबर। चल आई येतो का? चहा तरी घेऊन जा। नाही लवकर जायचं मला। काय पोरगा आहे, चहा न घेता निघून गेला। अरे माझा फोन तरी दे। गेला वाटतं। सारखी उठ बस करावी लागते। आई गो, तर सकाळी सकाळी कोणाचा फोन आलाय? नंबर तर ओळखीचा नाही वाटत आहे, बघते। कंपनीचा असेल ना तर बरोबरच कर। हॅलो हॅलो, आनंदी बोलते। गणपत काकांनी नंबर दिला होता तुमचा। गणपत काका, नांदिवलीचे गणपत काका, ज्यांचा गणपतीचा कारखाना आहे, त्यांनी नंबर दिला होता तुमचा। नांदिवलीवाले गणपत भाऊजी? हा बोल, काय काम आहे? त्यांनी सांगितलं की तुमचा गणपतीचा कारखाना आहे ना, तिथे कोणी माणसं हवी आहेत म्हणे कामाला। हो हो, मी सांगितलं होतं त्याला तसं। कोण आहे का तुझ्या ओळखीचं? मीच आहे। काय? हो मीच आहे, मलाच काम हवं होतं। ए पोरी, भाकऱ्या थापण्या एवढं सोपं नाहीये गणपती बनवणं। अहो नाही, खरंच सांगते, मीच बनवते गणपती। आता गणपत काकांकडे अनेक वर्षापासून बाप्पाचे डोळे रंगवत होते मी। एक काम करूयात का, भेटूयात आपण? मी येऊ का तुमच्याकडे आता? आता? अगं ए, सकाळचे 7 वाजलेत, आता कुठे येतेस? तू 10 वाजता ये। हा ठीक आहे, 10 वाजता येते मी। मला तुमचा पत्ता पाठवता? तुझा नंबर हाच आहे ना, मग पाठवते पत्ता। ठीक आहे मावशी। काय रे बाबा, कटकट नसती, सकाळी सकाळी फोन एवढा 7 वाजता। बाप्पा, हे काम मिळू दे मला। वाजले 10। कोण ग तू? मी आनंदी, मगाशी फोन केला होता ना तुम्हाला। हा, पण तू तर 10 वाजता येणार होतीस ना? मावशी वाजले ना 10। हो वाजले 10 ना। वेळेची पक्की दिसतेस तू, अगदी वेळेवर आलीस। घरात काही काम करतेस की नाही, की आपल्या आलीस? नाही, आता तुम्ही वेळ दिली होती म्हणून वेळेत यायला हवं ना। बरं, बस, पाणी आणते, बस। काय ग? हा, घरात कोणी असतं की नाही? हो, माझी मुलगी असते, सासूबाई, नणंद। आणि गणपती बनवायला कुठे शिकलीस? आपलं मुंबईत की गावी, माझ्या माहेरी। गणपत काकांच्या कारखान्यातच जायचे गणपती बनवायला। माती कशी भिजवायची, मग पाण्याचं प्रमाण किती असायला हवं, हे सगळं तिथेच शिकले। आधी त्या साच्यामध्ये गणपती बनवायचो आम्ही, मग हळूहळू बिना साच्याचा गणपती बनवायला पण शिकले। जेव्हा आपण हाताने गणपती बनवतो ना, तेव्हा एक वेगळीच मजा असते, खूप आनंद मिळतो।
मग बाप्पाचे डोळे रंगवायला पण मला आवडायला लागले. आणि तू रंगवलेले डोळे लोकांना आवडायला लागले. तू बनवलेली मूर्ती जणू काही बाप्पा आपल्याचकडे बघतो असं वाटायला लागलं. बरोबर? नाही नाही, एवढं काही नाही. नाही नाही, मी तुझं कौतुक करत नाही. माझं असं आहे, मी स्वतः काम बघितल्याशिवाय कधीच कौतुक करणार नाही. तो बघ तिथं आमचा कारखाना आहे, पण गेली 2 वर्ष बंद आहे. आधी कोण करायचं? माझे मिस्टर. तू म्हणतेस ते बरोबर आहे. स्वतःच्या हातानं मूर्ती बनवण्याचा आनंद वेगळाच असतो. तसं त्यांचं होतं. ते ना डोळे छान रंगवायचे, जणू काय बाप्पा आपल्याचकडे बघतायत असं वाटायचं. मग आमच्याकडे 100, 200, 300 गणपतीची ऑर्डर असायची. पण 2 वर्षापूर्वी हे गेले आणि आम्ही काय ऑर्डर पुरे करू शकलो नाही. याचं दुःख माझ्या मुलाला खूप झालं. पण माझा मुलगा म्हणाला, आपण पुन्हा कारखाना सुरू करूया. पण मी बजावलं, चांगला कारागीर मिळत नाही तोपर्यंत सुरू करायचा नाही. काय, माती जशी पाण्यात मिसळत जाते तसा माणूस सुद्धा या कामात गुंतला जातो. काय, बरोबर की नाही? हो. अगं बघितले ना मी माझ्या नवऱ्याला. हे बघ, 5-10 मूर्त्या झाल्या तरी चालणार आहे मला. तुला चालेल? हो चालेल मला. प्रत्येक गणपतीच्या मागे 10% कमिशन देईल. चालेल ना तुला? हो चालेल मला, काहीच हरकत नाही. मला बस चांगलं काम हवंय. मावशी, आपण छान मूर्त्या बनवूयात. आपण शाडू मातीच्याच मूर्त्या बनवूयात. एक मिनिट, हे काय 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 झालं? आपण शाडू मातीच्या मूर्ती बनवूया? मी काय तुला कामावर ठेवलं असं गृहीतच धरलंस की काय? नाही नाही, माफ करा, तसं नव्हतं म्हणायचं मला. उत्साह, तुमच्यासारखे कलाकार असेच असतात. जरा काही करायचं म्हटलं की लगेच उत्साह अंगात फिरतो. बघितलंय ना ग मी माझ्या नवऱ्याला. पण हे बघ, मी काय तुला निर्णय आता देणार नाही. माझा मुलगा संध्याकाळी आला की त्याला भेट. जो काय निर्णय द्यायचा तो देईल. बरं, तुझ्याकडे काही फोटो आहेत का आधी केलेल्या कामाचे? आहेत ना, फोटो आहेत माझ्याकडे. आणि मी आता गणपतीत पण एक मूर्ती बनवली होती, तो पण फोटो दाखवते. ठीक आहे ठीक आहे. पण फोटोवरून काय समजतंय? माझं असं आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, असा स्वभाव आहे इंदूचा. मी तुझं काम बघितलं ना तरच तुला सांगू शकते. जा, संध्याकाळी ये. जर मावशी, मी इथेच थांबू दादा येईपर्यंत. त्यांची वाट बघते मी इथे बसून. अगं, दिवसभर तू इथं थांबशील? हो, म्हणजे चुकामुक व्हायला नको ना. बरं बरं, ठीक आहे. तर म्हणतेस तर थांब तू. पाणी लागणार आहे तुला? हो. बरं, चहाचं बघते मी तुझ्या. आई, जास्त तेल पडलं चालतं काय? चालतं. थांबा, पटकन आलं. असू दे. ए चिंगी, वर्षा लवकर या, ब्रेकफास्ट रेडी आहे. अरे तुला दिलं नाही? डोसा रेडी आहे. असू दे असू दे. थांबा. या ग या. सावकाश 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 सावकाश. ये पटकन ये. बसा. मी आहे, मी करतो. हळू 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 हळू. ते मिक्सर तिथे लावायला जागा नाही ना, म्हणून गडबड झाली सगळी. हा, बसा तुम्ही. ब्रेकफास्ट, ते डोसा पण रेडी आहे. चिंगी, तुझी केस नाही बांधली अजून? थांब, मी बांधतो. 1 मिनिट. हा, ते देतो आणि बांधतो. बाबा, तू माझे केस बांधणार आणि त्याच हाताने आम्हाला नाश्ता देणार?
नाही मी हात धुणार होतो. मला नकोय नाश्ता. मला उशीर होते, मी निघते. अरे थांब. मला पण शाळेत जायला लेट होईल रे. मला ना केस बांधायचे. वर्षा चिंगी हे अति होतंय. बसा बसा नाश्ता करा. या इकडे. तू कर ना नाश्ता. मला उशीर होते म्हंटल ना. हो उशीर होतोय म्हणून नाही पळत आहेस तू. तुला नाश्ता टाळायचंय म्हणून पळते. मला कळत नाही का? बसा इथे मुकाट्याना. अगं आजी. काय आजी काय आजी? हा बाबा एवढं मेहनतीने बनवतोय ना तुझ्यासाठी. खायला नको? मेहनतीची किंमत नाही तुला? हा आनंदीने बनवलं असतं तर खाल्लंच असतं की नाही? हा आनंदीने मेहनतीचं महत्व कळवलंय ना तुझा. शिकवलंय की नाही बाबू? मग काय चला. थांब थांब. हा तुला आता डिश थांब तुला ना घे घे. बशीतून देतो. हो चालेल चालेल. आता देतोयस का लवकर? हो, घे, 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 घे. देतोय. हा? आवाज कमी. ठीक आहे. अरे काय हवं काय हवं? नाही नाही काय नाही. बरं चालू दे. हा. अरे हे डिश इथेच होती. हा असू दे. काय बशीत आहे? थांब बशीत. तुला चटणी लागेल ना? ठीक आहे. हा घे, घे. काय नाही काय नाही काय नाही. कुठे गेलं ते? हा घे. अख्खा एक तुकडा टाकलाय खोबऱ्याचा चटणीमध्ये. खोबऱ्याची चटणी आहे ना? हा? पण इतकं? डोसा जरा गडबडलाय. गोल नाही झाला. चालेल मला दे. कसा पण दे. कोणाचा आहे रे फोन राघवा? ते ऑफिस मधून फोन आहे. बरं माझं झालंय. मी निघते. हा मला उशीर होतोय. हा मला पण उशीर होतोय. माझी व्हॅन सुटेल. मला एक तर केस. हे पण एवढे डोसे खाईन मी. असेल. थांबा. दे मला. कधीच झाला होता. हा चालेल. दे. हे पण घे. हे पण दे. अरे, माझा राहिला. तुझा पण घे. तेलाशिवाय डोसा चालतो काय? चालतो. हा मग ठीक तू करशील ते बाळा. अजून कशी आली नाही? तिला कामावर सोडायच्या नंतर माझं काम. नाही तसं म्हणायला वेळ आहे माझ्याकडे. सॉरी 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 सॉरी. मला उशीर झाला. सॉरी. नाही ठीक आहे. काहीच ठीक नाहीये. का माझं काही चुकलं का? अरे तुझं नाही, आमच्या घरात सगळं चुकतंय. डोसा पण चुकला आणि चटणी पण चुकली. अच्छा तू काय बोलते काही कळत नाहीये मला. अरे दादानी घरी नाश्ता करायचा घाट घातला होता. डोसा इतका वाईट झाला होता आणि चटणी इतकी पाचकळ. चिमते मी 1-2 घास खाऊन निघाले रे मी. नंद्या मला खूप भूक लागली. चल आपण कधी खायला जाऊया. अगं पण तुला ऑफिसला जायला उशीर नाही का होणार? त्यात काय एवढं? एक दिवस दांडी मारायची. पण मला नाही दांडी मारता येणार. नंदू तू कॉलेजमध्ये आहेस का रे? लेक्चर बंक करायचं नाही. लेक्चरला वेळेवरच जायचं. काय झालंय तुझं? अगं पण मी काय म्हणते. जास्त नाटकं करू नकोस. मला खूप भूक लागली आणि एक दिवस कामाला गेला नाहीस ना तर काही बिघडत नाही. चल 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 लवकर. भूक लागली रे मला. चल. वा वा मस्त आहे ना. अरे हा ना. शांत काय रे एवढा? काय आलं? नाही काही नाही. काही सांगायचंय का? हळू 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 हळू. बरं वाटतंय? गुड. सांग आता. सांगत होतास ना काहीतरी सांगायचंय ना. मग सांग. रोज सकाळी लवकर निघतो म्हणून आईला शंका यायला लागली आता. म्हणत होती मला काय रे लवकर निघतोस घरी उशिरा येतोस काय चाललंय काय तुझं?
वर्कशॉप मध्ये एवढं काय असतं काम? आधी नसायचं. आता लवकर जाणं, उशिरा येणं. काय सुरू काय तुझं आता? काय सांगणार तुला? मग सांगायचं ना तिला, कॉलेजची खूप जुनी मैत्रीण भेटली आहे, सध्या आम्ही रोज भेटतो, मस्त मज्जा करतो. आधी इडली खाल्ली ना ते पण सांग तिला. सॉलिड आहेस यार तू. कसं जमतं तुला? माझं तर आई समोर तोंडच उघडत नाही. नंदू, तू कायम नंदूच राहणार वेडा. मी एक काम करतो, उद्यापासून ना तुम्ही चिंगीला पण घेऊन येते नाश्ता करायला इथे. त्या बिचारीचे पोटाचे हाल होत आहेत ते तरी होणार नाही. ती काय फार खात नसेल नाही? ती कितीही खात असेल तरीही याचे पैसे मीच देणार. अगं असं काही ते नाही. कसंही असू दे, पण हे पैसे मीच देणार. नंदू, तू माझ्यासाठी जे काही करतोयस ते कमी आहे का? अगं एवढं काय करतो मी? अरे आनंदी गेल्यापासून मला जवळची अशी कुणी मैत्रीणच उरली नाही. तू भेटतोस, तुझ्याशी मनातलं बोलता येतं, त्यामुळे बरं वाटतं. सध्या माझ्या आयुष्यात कुठली आनंदाची गोष्ट असेल ना तर ती एकच, हे तुझे मला सकाळी आणि संध्याकाळी भेटतोस ना ती. थँक्स यार नंदू. बघा पेपर आहे ना, कितना मा? 40 रुपये. बराबर. हा सर. नाही सर, नाही मी फोन नाही उचलला. मला माहिती आहे ते काय झालं ना, ते जरा कामात होतो म्हणून फोन नाही उचलू शकलो मी काय म्हणतो सर, ऐका ना. नाही मला माहिती आहे तुम्ही 4 दिवस ऍडजस्ट केलेलं आहे, पण आहे ना एक आजचा दिवस फक्त जरा बघा ना प्लीज. हा नाही, कारण आता तसंही अर्धा दिवस गेलेलाच आहे ना, मग आजच्या दिवस मला सुट्टी द्या ना प्लीज. हा प्लीज प्लीज सर प्लीज. हो नाही मी काय सांगू, मी इतक्या महत्वाच्या कामात होतो ना मी, त्याच्यामुळे. आणि मी प्रॉमिस करतो सर, मी उद्या आल्या आल्या पेंडिंग कामं सगळी क्लिअर करून टाकतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आय प्रॉमिस. हा ओके थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. माझे पाय ग बाई. आहे का कोणी दरवाजा उघडणारा? हा आहे मी. थांब. हा उघड रे बाळा उघड. पार्सल. हा थँक्यू. चहा देतोस का मला? दुपारचे 2 वाजले. हे पार्सल मागवलं, जेवायची वेळ आहे. चहा कसला मागतेस तू? नाही ते डोसे खाल्ले ना, ते पचवायला मला चहा लागेल रे गरम गरम. बरं ठीक आहे, बनवतो मी चहा. माझा पण नाश्ता करायचा राहिला. बाई ग, नाश्ता नाही केला का माझ्या बाळानं? मग तू नाश्ता कर, मग दे मला चहा. हा आनंदी मला दुपारी 2 वाजता पण द्यायची अरे चहा. तुला नाही झेपत आहे ठीक आहे, हरकत नाही, दे तू मला. आणि ऐक ते जे आणलंयस ना तू पार्सल, चहा झाल्यानंतर गरम कर आणि मग मला लगेच दे बरं का. हा देतो. काय बनवले मी? कोण कसं खाणार? आनंदी, कसं करायचीस का तू हे सगळं? सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करायचीस. घरातल्या प्रत्येकाला काय हवं काय नको ते सगळं करायचीस. माझ्या डब्यापासून ते माझा रुमाल असेल, माझं पाकिट असेल, मग सगळ्यांचं जेवण असेल, आईला लागणार 10 वेळा चहा असेल, चिंगीची सकाळपासून तयारी, तिचे केस बांधण्यापासून तिला हवं ते टिफिन मध्ये बनवून देणं असेल, वर्षाला जे काय लागणार ते तिच्या हातात आणून देणं असेल, त्यानंतर घरातली इतर कामं आलीच, पण घर अगदी व्यवस्थित टापटीप ठेवणार तू. आणि मग स्टुडिओचं काम हाती घेतलं होतंस. एवढं सगळं करायचीस आणि मी संध्याकाळी घरी परतलो
की तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर थकवा कधीच दिसला नाही ग. चेहऱ्यावर दिसायचं ते फक्त समाधान. मी घरात पाऊल टाकलं की समोर तुझा हसरा चेहरा मला काय दिसायचा. मला नाही जमत आनंदी, मला नाही जमत काहीच.